आज एक अभिनव आंदोलन आम्ही 12 जिल्ह्यामध्ये केलं। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे। देशाचे खरे स्वातंत्र्य सेनानी आम्ही शेतकरी आहोत, कारण देशाच्या अन्नदान्याच्या गरजा आम्ही भागवतो। शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून 27,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। त्यातली 22,000 एकर ही बागायती जमीन आहे आणि त्यामुळे या जमिनीचं रक्षण करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्याचं काम आहे। म्हणून तिरंगा आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात अशी भूमिका घेऊन आज आम्ही आमच्या शेतामध्ये म्हणजे जिथून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्या ठिकाणी तिरंगा फडकावून खऱ्या अर्थानं या तिरंग्याची लाज राखण्यासाठी, या काळ्या आईच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी शरीरामधल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, परंतु शक्तिपीठ महामार्ग होऊन देणार नाही हा निर्धार आम्ही आज केलेला आहे। चंद्रकांत पाटलांनी आरोप केला की याच्या पाठीमागे वेगळी शक्ती आहे म्हणून। आता त्या शक्तींचा शोध त्यांनी घ्यावा, त्यासाठी जनसुरक्षा नावाचा एक कायदा त्यांनी करून ठेवलेला आहे। तुम्ही कितीही कायदे करा, तुम्ही कशा पद्धतीने निवडून आला आहे साऱ्या जगाला माहिती आहे, परंतु इंग्रजांची सत्ता अमर्याद होती तरीसुद्धा या देशातल्या जनतेनं शस्त्र हातात न घेता इंग्रजांना हाकलून लावलेला आहे। तुम्ही काय इंग्रजा एवढे मोठे नाही, शक्तिपीठ महामार्ग होणार नाहीच। ज्यादा गमजा कराल तर 2029ला सत्ता गमावून बसाल। त्याला घाबरूनच तुम्ही शक्तिपीठ रद्द करणार असं 24ला बोलला आणि पुन्हा विश्वासघात केला, हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे। शक्तिपीठाचा इतका विरोध होऊन